नमस्कार. आज आपण उन्हाळा स्पेशल रिफ्रेशिंग असा चिंचेचा सरबत कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी एक बाउल घेतलाय व यामध्ये साधारण 100 ग्रॅम एवढी चिंच घेतलेली आहे. आता आपण यामध्ये 1 ग्लासभर पाणी घालूयात व हे रात्रभर भिजत ठेवणार आहोत. किमान 6 तास तरी आपल्याला ही चिंच पाण्यामध्ये व्यवस्थित भिजत ठेवायची आहे. बघा आपली चिंच पाण्यामध्ये छानपैकी भिजलेली आहे. आता आपण हातानेच ही मॅश करून याचा पूर्णपणे गर काढून घेणार आहोत. चिंच व्यवस्थित पाण्यामध्ये भिजली की याचा गर लगेच निघतो. आता इथे मी एक बाउल घेतलाय व यामध्ये आपण हा गर चाळणीने व्यवस्थित गाळून घेणार आहोत. आता आपण चमच्याच्या साहाय्याने हे प्रेस करून यातला गर व्यवस्थित गाळून घेणार आहोत. आपला चिंचेचा गर व्यवस्थित काढून झालेला आहे. आता इथे मी या गरामध्ये 1 कप गुळाची पावडर ॲड करत आहे. तुम्ही इथे गुळ किसून सुद्धा घेऊ शकता, तसेच यामध्ये साखर सुद्धा घालू शकता. आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आपल्याला ही गुळाची पावडर चिंचेच्या पाकामध्ये व्यवस्थित आपल्याला ही मुरवून घ्यायची आहे. इथे मी 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे व पुन्हा एकदा आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता इथे पुन्हा एकदा 1 ग्लासभर मी पाणी घालत आहे. 100 ग्रॅम एवढ्या चिंचेसाठी इथे मी 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे. तुम्हाला चिंचेची कितपत टँगी टेस्ट आवडत आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. आपला सरबत एकदम रेडी आहे. चवीला हा अतिशय अप्रतिम लागतो. शक्य असेल तर फ्रीजमधील थंड पाणी तुम्ही वापरा व यानंतर यामध्ये आईस क्यूब घाला. चवीला हा अतिशय अप्रतिम लागतो. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा. सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील.